सत्कार आपला करण्यास हर्ष मज वाटतो, आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो. सन्मानाचा तुरा शिर पेचा तुमच्या, आदर भावाची शाल पांघरतो, जी मनात आहे आमच्या. मान्यवरांच्या शाब्दिक स्वागतासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय बाळासाहेब बोबडे यांना. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खानापूर या शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन शुभ हस्ते आदरणीय आमच्या गावचे सुपुत्र आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्या राधानगरी बुदरगडचे लाडके आणि कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आंबेडकर यांचं मी आमच्या ग्रामपंचायत खानापूर, शाळा समिती खानापूर आणि ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्या बरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या जिल्हा परिषदचे शिवसाहेब, शिक्षणाधिकारी, त्यांच्या सोबत आलेला सर्व अधिकारी वर्ग, आमच्या तालुक्यातून आलेले जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष नाताजी पाटील, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, राहुरी विद्यापीठाचे संचालक मुरले साहेब, त्याचबरोबर मदनदादा देसाई आणि जमलेले सर्व तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी, त्याचबरोबर आमच्या गावच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, त्याचबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापिका व त्यांचा शिक्षक वर्ग, स्टाफ संपूर्ण आणि इथून बाहेर राधानगरी व बुदरगड तालुक्यातून आलेला शिक्षक वृंद, त्याचबरोबर शाळा समितीचे काही अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपल्या गावची सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी, त्याचबरोबर बंधू आणि भगिनीनो, त्याचबरोबर आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांचा आपण इथं या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथं सत्कार सुद्धा आपण ठेवलेला आहे. ते आमच्या गावचे जे माजी विद्यार्थी आहेत, उच्च पदावर या शाळा सुरू झाल्यापासून या शाळेमधून जे शिक्षण घेऊन काही विद्यार्थी गेलेत, त्यांनी उच्च पद भोगलेले आहेत. साधारणपणे आमच्या गावामधील बरेच विद्यार्थी, आता माजी विद्यार्थी, रिटायर झालेले विद्यार्थी आम्ही निमंत्रित केले, ते इथं आता उपस्थित आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर या शाळेमधून शिकून जे माजी विद्यार्थी गेलेत, त्यामध्ये आमच्या गावच्या ह्याच्यातून इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, शिक्षक आणि बऱ्याच उच्च पदाच्या नोकऱ्या विभूषित केलेले विद्यार्थी इथं या शाळेच्या ह्याच्यातून निर्माण झालेले आहेत. त्यांचं मी सगळ्यांचं इथं परत एक सर्वांचं स्वागत करतो आणि माझं स्वागत पर 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर प्रास्ताविक पर मनोगतासाठी मी आमंत्रित करतोय मानसिंग दबडे ताते यांना. अतिशय कमी शब्दामध्ये आपण हे प्रास्ताविक संपन्न करायचं आहे. खानापूर ग्रामवासीय आज या आपल्या ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षणाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. आई तळेमौलीला वंदन करून या आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विद्यामंदिर खानापूर या शाळेचा नूतन वास्तूचा भव्य आणि दिव्य एकूण महाराष्ट्रामध्ये आदर्श असा हा तयार झालेल्या वास्तूचा उद्घाटन समारंभ लोकार्पण सोहळा
इथे संपन्न होतोय। या सोहळ्यासाठी या गावचे सुपुत्र आमचे नेहमी मार्गदर्शक असणारे माननीय चंद्रकांत दादा, महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होतंय। या शाळेसाठी प्रामुख्यानं आपल्या आमदारकीचे सतत प्रयत्नातून जी वास्तू उभा केली ते आमचे नेते या राधानगरी मुदरगडचे विद्यमान आमदार माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आज संपन्न झाला। यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ साहेब माननीय कार्तिकेयन साहेब, या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मॅडम, याचबरोबर आपल्या तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, त्याचबरोबर इथं त्यांच्याबरोबर आलेला सर्व स्टाफ, ही सर्व मंडळी इथं आज उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर व्यासपीठावर सन्माननीय भाजपचे अध्यक्ष अलकेशराव कांदळकर, आमच्या गोकुळ दूध संघाचे संचालक डेंगे साहेब, त्याचबरोबर इथं तालुका प्रमुख शिवसेनेचे चौगले साहेब, त्याचबरोबर अलकेशरावजी कांदळकर, या बरोबर आमचे राहुरी विद्यापीठाचे सदस्य उगले साहेब, माननीय कल्याणकर साहेब, त्याचबरोबर माजी सभापती तालुक्याचे सुनीलराव निंबाळकर, या मत्स्यगावचे सरपंच सर्जेराव देसाई, त्याचबरोबर मडलिग्याचे खापरे साहेब, मुदाळचे शंकर दादा, त्याचबरोबर मसव्याचे टी.एस. देसाई सर, आमच्या बाजार समितीचे संदीप वरंडेकर आणि त्याचबरोबर मदनदादा देसाई आणि इतर सगळे आमच्या गावचे उपस्थित असणारे सरपंच, उपसरपंच, या शाळेच्या मुख्याध्यापिका, व्यासपीठावरील वेळेअभावी मला फार कमी वेळ दिलाय तरी सर्वांचंच मी इथं स्वागत करतो। आणि या संदर्भात आपल्या खानापूरतून आता मोकळे साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं या गावचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळी मंडळी जुनी इथं उपस्थित आहेत। याबरोबर आमचे मार्गदर्शक आणि या गावाशी जुनी नाळ नात्यानं जोडलेले आमचे आनंदराव बापू आंबेडकर हे, आणि इथं आता उपस्थित नाहीत पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे या केडीसी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर सर, इथं राधानगरी मुदोड मधून जमलेला सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, त्याचबरोबर सर्व शाळा समितीचे पदाधिकारी आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि खास करून इथं माझ्या जमलेल्या गावातील आणि परिसरातील माता भगिनी सर्वांचं मी स्वागत करून माझं अगदी कमी वेळेत इथं प्रास्ताविक संपवतोय। आमच्या गावच्या शाळेची सुरुवात तशी 104 वर्षापूर्वीची जुनी आहे। 1921 साली शाळेची स्थापना झाली आणि तदनंतर शाळेची त्या काळी असणारी दुर्गम परिस्थिती किंवा त्या काळी असणाऱ्या विकासाचा टप्पा याचा विचार केला तर तशी फार प्रगती झालीच नव्हती। पण 1960 नंतर शाळेला ज्यावेळी शेजारी मौनी विद्यापीठ तयार झालं आणि त्याचाच लाभ या शाळेतील गावातील सर्व आमच्या तरुण विद्यार्थ्यांना मिळायला सुरू झाला। जसा लाभ मिळायला सुरू झाला तसा पहिला विद्यार्थी या शाळेचा 1972 साली केडी पाटील म्हणून PhD होऊन त्या काळी लंडनला गेले, याची आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे। ते गेल्यानंतर त्यांचे सर्व भाऊ अत्यंत उत्तम क्वालिफाईड तयार झाले आणि अशीच गावात परत सवय लागली। 1965 साली या विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजला डिप्लोमाला इथं परमिशन मिळाली आणि खानापूरचं त्यावेळी हे वैभव व्हायचं नव्हतं, अशी अवस्था झाली आणि दरम्यानच्या पिरियड मध्ये आचारसंहिता लागली आणि राज्यातील सत्ता बदल झाला आणि तदनंतर या शाळेला या अटल बिहारी वाजपेयी ही संकल्पना बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विद्यामंदिर खानापूर ही शाळा परत नवीन प्रस्तावानं माननीय आमदार आंबेडकर साहेबांनी त्याचा परत पाठपुरावा करून दादाने जे कष्ट केलं ते वाया न जाऊ देता परत या संपूर्ण महाराष्ट्रात तिचं आदर्श शाळा म्हणून परत त्याचं नामकरण करून त्या कॅटेगरीत शाळा संपन्न केली। त्यानंतर झालेल्या एकूण पाठीमागच्या कामाचा आढावा घेतला आणि दादांच्या कारकिर्दीत अशा पद्धतीनं जे संकल्प केला होता दादाने की शाळा ही भव्य दिव्य व्हावी,
हे आम्ही आमदार साहेबांच्या कानावर घातलं आणि त्यांनी आपल्या या कार्यातनं पाठपुरावा केला आणि जानेवारीमध्ये 1,57,00,000 बजेटची शाळा मंजूर करून त्याचा भूमिपूजन समारंभ पार पाडला आणि एवढ्या अल्पावधीत 8 महिन्यात ही भव्य दिव्य अशी वास्तू उभा केली. यानंतर आतल्या काही सुविधा त्या फंडामध्ये कमी पडल्या. स्पेशल लक्ष घालून आमदार साहेबांनी आणि जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी वर्ग यांनी परत 38 लाखाचा निधी त्यामध्ये उपलब्ध करून दिला. अशी आज 1,95,00,000ची ही इमारत आपल्या दिमागदार मतदारसंघामध्ये उभी केली. याचं संपूर्ण श्रेय दादा आणि आमचे आमदार साहेब आंबेडकर साहेब या दोघांना जात आहे. आणि केवळ महाराष्ट्रात माझ्या ज्ञानाप्रमाणे किमान पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत अशी सध्या उपलब्ध कुठे असावी असं मला वाटत नाही. त्या पद्धतीचं इथं काम झालं आणि हे काम खरोखर आपला माणूस असावा लागतो. जसं दादा हे गावचे सुपुत्र किती दूर असू द्यात, केवढाही व्याप असू द्या राज्याचा, पण संपूर्ण मार्गदर्शन वेळोवेळी घार जशी आकाशी उडते पण लक्ष पिलापाशी असतं, तसं संपूर्ण गावचं वैयक्तिक आणि सार्वजनिक विकासाचं नेहमी आढावा घेण्याचं काम ते करत असतात. या कामात जी काय पुढची जी उर्वरित विकासाची जी गंगा सुरू ठेवली ती आमच्या आमदार साहेबांनी तशीच पुढे चालू ठेवली. या बाबतीत 2 मिनिटं शाळेच्या व्यतिरिक्त आढावा घेतो थोडासा विकास कामाचा. 2च मिनिटं साहेब, 2 मिनिटात. अत्यंत दादाने या शाळेनंतर आमच्या आई खानापूरचं दैवत या आपल्या डोंगरामध्ये गावापासून 4-4.5 किलोमीटर अंतरावर आहे. सुसज्ज छोटं मंदिर होतं. सर्वसामान्य लोकांना जो धडधाकट आहे त्यालाच जाता येत होतं. जत्रा यात्रासाठी मोजकी निवडक माणसं जात होती. अशा सर्व लोकांना तिथं जाता येईल अशा पद्धतीचं तिथं मंदिर एक मोठं आज पर्यटन स्थळ म्हणून तिथं आता विकसित व्हायला लागलंय. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिथं भव्य अशी वास्तू अशीच कमी काळात दादाने 1 वर्षाच्या आत या माईनंतर त्या माईच्या आत इमारत बांधून ती मंदिराची गावासाठी आणि सर्व पंचक्रोशीतल्या भाविक भक्तांच्यासाठी पर्यटकांच्यासाठी उपलब्ध करून दिली. त्यानंतर त्याच्यावरती जायचा रस्त्याचा विषय होता. तो रस्त्याचा विषय मार्गी लावला. ज्यावेळी पहिल्यांदा रस्ता अजिबात नव्हता त्यावेळी जिल्हा परिषदला सदस्य असताना आमदार साहेबांनी एक 10 लाखाचा पहिला फंड लावला. गावातील अनेक फंडापैकी एक फंड होता की जो गावाच्या बाहेर वापरता येत नव्हता. त्यावेळी स्पेशल परवानगी घेऊन तिथं माग पडायचं काम केलं आणि दादाने त्याच्यानंतर मंदिर झाल्यानंतर 1 कोटीचं रस्त्याचं काम तातडीनं लगेच करून घेतलं आणि ते त्यानंतर आज 7-8 वर्षाच्या बालकापासून 90 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्व गावातील आणि पंचक्रोशीतील आपल्या मुलांच्या बरोबर नातवांच्या बरोबर माणसं आज तिथं जाऊन येतात. ही गोष्ट आमच्यासाठी उपलब्ध झाली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. याच बरोबर त्यानंतर सध्या या गावामध्ये दादा आपल्यामध्ये आणि आमदार साहेबांच्या मध्ये खानापूरसाठी जो विकासाचा एक समान धागा आहे तो समान धागा असा तुमची जी केलेली कामं आणि तुम्ही नियोजलेलं होतं. ज्यावेळी मंदिर बांधून पूर्ण झाल्याने गावातल्या सर्व प्रमुख लोकांना आम्हा कार्यकर्त्यांना बोलवून दादाने सांगितलं तुम्ही आता एक नियोजन करा. नदी घाटापासून तळेमाऊलीच्या देवळापर्यंत टप्प्याटप्प्यानं विकास होईल अशा पद्धतीच्या योजना तुम्ही तयार करा आणि त्या योजना कागदावर आणून गावचा नीट विकास करा. आज हे मिळालं एवढ्या पुरतं, ते मिळालं तेवढ्या पुरतं. आणि सांगायला अभिमान वाटतो दादा की दरम्यानच्या या 3 वर्षाच्या कालखंडात आमदार साहेबांनी हे सगळं आम्ही तुमचं सांगितलेलं त्यांच्या कानावरती घातलं. त्यांनी त्या पद्धतीची सगळी नियोजन करून अगदी रस्त्याचा तळेमाऊलीच्या रस्ता डाव्या बाजूला खचला होता डांबरीकरणाचा, तिथल्या संरक्षण भिंतीपासून या वर्षी नदीच्या संरक्षण भिंतीपर्यंत सगळं काम पूर्तता केली आणि आता परत विकास कामं चालू आहे. 1.5 वर्षापूर्वी असाच सोहळा संपन्न झाला होता. त्यावेळी 5,95,00,000 त्याच्यामध्ये एक चांगलं नळ पाणी पुरवठा योजनेचं 1 कोटीचं काम झालं. अशा पद्धतीनं त्यावेळी आम्ही 5,95,00,000 लोकार्पण सोहळा आमदार साहेबांच्या समवेत मान्य सादर केला होता लोकांना. आणि त्यानंतर परत आज 1.5 वर्षानंतर परत आता तुमच्या नेतृत्वाखाली 6,30,00,000ची कामं या शाळेच्या भव्य इमारतीसह संपन्न झालेली आहेत. ही आमच्या खानापूर सारख्या छोट्या गावामध्ये एक अभिमानास्पद गोष्ट आहे. सांगायला अभिमान वाटतो. आंबेडकर साहेब जरी
गारगोडीत राहत असले तर त्यांचं मन आणि हृदय आणि त्यांचे सर्व कुटुंबीय खानापूरला गेले 50-60 वर्ष नात्यानं आणि संबंधानं जुळलेले आहेत. हो हो, अगदी अगदी बापूंचं, आंबेडकर बापूंचं काम जे खानापुरात आता दादाने सांगितलं, जे घरोघरी सुख दुःखात आणि प्रत्येकाच्या प्रसंगाच्या हाकेला उभा राहणारा माणूस म्हणून त्यांनी 50 ते 60 वर्ष इथं गावात एकही आता लहान गावातलं मूल पासून अगदी म्हाताऱ्या माणसांच्या पर्यंत त्यांना ओळखत नाही किंवा आधाराचा माणूस म्हणून वाटतोय. आमदार साहेबांच्या अगोदर त्यांच्याकडे ते जातात. अशा पद्धतीचं त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे. आमचं खानापूर आम्ही भाग्यवान समजतो आणि हा जो विकासाचा धागा तुम्हा दोघांच्याही माध्यमातून असाच राहावा. केवळ मतदारसंघाचा विचार केला तर तो गोष्ट आता आमदार साहेब बोलतील, फार मोठं काम हजारो कोटीच्या कामांचं केलेलं आहे. दादांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांचा आपला माणूस म्हणून वरद असताय असं मला वाटतंय. कारण त्याचं असं आहे, मंत्रीपद नसताना सुद्धा 1000 कोटीची कामं मतदारसंघात आणणं ही काही खायची गोष्ट नाही. मला वाटतं एखादा मंत्री एवढं काम सुद्धा करत नसेल. अशा पद्धतीचं काम सुरू आहे. येणाऱ्या विधानसभेच्या काळात आता बिगुल लवकरच वाजल आणि मी 2 मिनिटात संपवतो विषय की झटपट अगदी आपण सर्वांनी पूर्णपणे ताकदीनं यावेळी दादांची परवानगी घेतो की या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माननीय आंबेडकर साहेबच असतील आणि त्यांना आपण भरघोस मताने विजयी करूया अशी या निमित्तानं विनंती करतो आणि माझे 2 मिनिटात प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार सोहळा संपन्न होतोय. सर्वप्रथमतः या गावचे सुपुत्र आणि उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचा स्वागत आणि सत्कार सोहळा संपन्न होतोय. मुलींना मोफत शिक्षण हा क्रांतिकारी निर्णय घेऊन समस्त महाराष्ट्रातील सर्व मुलींना शिक्षणाचे दरवाजे ज्यांनी खुले केले ते सन्माननीय चंद्रकांतदादा यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. भुदरगड तालुक्याच्या वतीने माननीय आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते प्रतिमा, शाल आणि बुके देऊन दादांचा या ठिकाणी हा नागरी सत्कार संपन्न होतोय. भुदरगड तालुक्याच्या वतीनं आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते प्रतिमा, शाल आणि बुके देऊन हा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर ग्रामपंचायत खानापूर यांच्या वतीनं दादांचा नागरी सत्कार संपन्न होतोय. माननीय आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते मुलींना मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल हा सत्कार सोहळा संपन्न होतो. यानंतर ग्रामपंचायत खानापूर यांच्या वतीनं दादांचा शाल आणि बुके देऊन सत्कार संपन्न होतोय. सरपंच आणि सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण हा सत्कार सोहळा संपन्न करावा. यानंतर शाळा व्यवस्थापन समिती खानापूर यांच्या वतीनं ग्रामपंचायत खानापूर सरपंच, सर्व सदस्य, नेते आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण दादांचा सत्कार करायचा आहे. शाल आणि बुके देऊन त्यांचा हा सन्मान होतोय. खानापूर गावामध्ये ज्यांनी विकासाची गंगा आणली त्या दादांचा या ठिकाणी ग्रामपंचायत खानापुराच्या वतीनं सत्कार सोहळा संपन्न होतोय. यानंतर शाळा व्यवस्थापन समिती खानापूर यांच्या वतीनं शालेय इमारत आणि शाळा मंजुरी कमी पाठपुरावा केल्याबद्दल दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांना विनंती आहे आपण हा सत्कार सोहळा संपन्न करावा. शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं आणि सर्व शिक्षक स्टाफच्या वतीनं दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शालेय इमारत आणि शाळा मंजुरी बांधकामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य या सर्वांच्या हस्ते दादांचा हा सत्कार सोहळा संपन्न होतोय. यानंतर गावच्या विकासासाठी ज्यांनी 8 कोटी निधी उपलब्ध करून दिला
गावच्या विकासासाठी ज्यांनी 8 कोटी निधी उपलब्ध करून दिला, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वानं विधानसभा गाजवली, तो विधानसभेचा बुलंद आवाज सन्मान्य प्रकाशराव आंबेडकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ग्रामपंचायत खानापूर यांच्या वतीने हा नागरी सत्कार प्रतिमा, शाल आणि बुके सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, नेते आणि पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आमदार साहेबांचा हा स्वागत आणि सत्कार सोहळा संपन्न होतोय. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी गावच्या विकासासाठी 8 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतंच सन्मानित करण्यात आलं. यानंतर शालेय इमारत निधी पाठपुरावा केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती खानापूर यांच्या वतीनं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. सर्वांना विनंती आहे, स्टेजवर जास्त गर्दी करू नका. सत्कार झाल्यानंतर आपण कृपया खाली जा. लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार, पाणीदार आमदार अशी ज्यांची मतदारसंघामध्ये ओळख आहे, विधानसभेतील बुलंद आवाज आमदार प्रकाश आंबेडकर साहेब, ग्रामपंचायत खानापूर आणि शाळा व्यवस्थापन समिती खानापूर यांच्या वतीनं त्यांचा हा नागरी सत्कार सोहळा संपन्न होतोय. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय कार्तिकेय नियस साहेब यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. सत्कार सोहळा संपन्न झाला असेल तर सर्वांना विनंती आहे आपल्या की आपण स्टेजच्या खाली जायचं आहे. पुढचे सत्कार आपल्याला घ्यायचे आहेत, वेळेची मर्यादा आहे. नाईक सर, यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय नियस साहेब, आमदार साहेबांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होतोय. आमदार साहेबांच्या हस्ते कार्तिकेय नियस साहेब यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. यानंतर मीना शेंडकर मॅडम, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर, दीपक मेंगाने साहेब यांना विनंती आहे आपण हा सत्कार सोहळा संपन्न करावा. यानंतर हरीश सूळ साहेब, प्रांताधिकारी आजरा भुदरगड, डेप्युटी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सूळ साहेबांचा आपण स्वागत सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. यानंतर भुदरगडच्या तहसीलदार अर्चना पाटील मॅडम, शोभा गुरव मॅडम, सरपंच खानापूर यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न होईल. यानंतर अर्जुन आंबेडकर सर, यानंतर डॉक्टर शेखर जाधव साहेब, गट विकास अधिकारी भुदरगड, प्रवीण सावंत भैया यांना विनंती आहे आपण जाधव साहेबांचा सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. यानंतर दीपक मेंगाने साहेबांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. वाडके सरांना विनंती आहे. यानंतर अमोल पाटील अभियंता, उत्तम पाटील साहेबांना विनंती आहे. यानंतर संजय नाईक उपअभियंता भुदरगड, संजय कुकडे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न करावा. प्रबोध कांबळे साहेब, यानंतर एक विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. तानाजी कडव कॉन्ट्रॅक्टर, अल्पावधीमध्ये त्यांनी दर्जेदार असं बांधकाम केलेलं आहे शाळेचं. जानेवारी ते ऑगस्ट अवघ्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या समोर ही देखणी इमारत, देखणी वास्तू उभी केलेली आहे. माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते कडव साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय शाल आणि बुके देऊन. इमारतीचं जरी काम जानेवारीमध्ये झालं असतं, भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला असला तरी माननीय तानाजी कडव यांनी एवढ्या अल्पावधीमध्ये अगदी 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण इमारत पूर्ण करून त्यातील सर्व फर्निचर सह आज शाळा सुसज्ज केली. यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 तालुकास्तरीय विद्यामंदिर तिरवडे प्रथम क्रमांक प्राथमिक, कुमार भवन पुष्पनगर प्रथम क्रमांक माध्यमिक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आमदार साहेबांच्या हस्ते आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते.
शाल व बुके देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सर्व स्टाफ आणि त्यांची शाळा व्यवस्थापन समिती, आपल्याला विनंती आहे, आपण विद्यामंदिर तिरवडे आणि कुमारभवन पुष्पनगर सत्कार झाल्यानंतर कृपया आपण खाली या. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विद्यामंदिर तिरवडे आपण अगोदर जायचं आहे. यानंतर कुमारभवन पुष्पनगर, विद्यामंदिर तिरवडे, कुमारभवन पुष्पनगर, विद्यामंदिर नादवडे. विद्यामंदिर तिरवडे मुख्याध्यापक यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वर जायचं आहे आणि बाकी सर्वांनी खाली या ठिकाणी उभा राहायचं आहे. व्यासपीठाच्या खाली सर्वांनी उभा राहायचं आहे. सर्वांनी व्यासपीठावर जाऊ नये ही विनंती. फक्त मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काहीच व्यक्तींनी वर जायचं आहे. उर्वरित सर्वांनी खाली स्टेजच्या खालच्या बाजूला उभा राहावं ही नम्र विनंती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2, यावर्षी जे हे अभियान राबवलं गेलं, तालुका स्तरावर प्राथमिक विभागामध्ये विद्यामंदिर तिरवडे ही पश्चिम भागातील शाळा, दुर्गम आणि डोंगराळ भागातील शाळा, या शाळेने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. यानंतर कुमारभवन पुष्पनगर माध्यमिक विभाग दुसरा क्रमांक, विद्यामंदिर नादवडे प्राथमिक मधून दुसरा क्रमांक आणि जवाहर हायस्कूल निळपण. मुख्याध्यापकांना विनंती आहे, आपण वरती जायचं स्टेजवर. कुमारभवन पुष्पनगर शिष्यवृत्ती आणि NMS मध्ये शेकडो विद्यार्थी ज्यांनी या परीक्षेमध्ये गुणवत्तेत आणलेले आहेत, अशा शाळेचा या ठिकाणी माननीय चंद्रकांतदादा पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री आणि या बुद्रगड राधानगरी आजराचे लोकप्रिय कार्यसम्राट पाणीदार आमदार आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते सन्मान होत आहे. यानंतर पुढली शाळा आहे विद्यामंदिर नादवडे, द्वितीय क्रमांक प्राथमिक आणि जवाहर हायस्कूल निळपण, ज्यांनी या बुद्रगड तालुक्यामध्ये शिष्यवृत्तीची परंपरा प्रतिवर्षी डझनामध्ये मुलं आणून एक वसानी वारसा निर्माण केला, ते विद्यामंदिर नादवडे. एक डिजिटल स्कूल, मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्याध्यापक चव्हाण सर, त्याचबरोबर त्यांचा SMCचे अध्यक्ष सर्व सदस्य यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. यानंतर जवाहर हायस्कूल निळपण, मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, व्यवस्थापन समिती. यानंतर विद्यामंदिर गिरगाव तृतीय क्रमांक आणि वत्सलाताई पाटील हायस्कूल गारगोटी माध्यमिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचबरोबर मुख्याध्यापक तथा स्टाफ, विद्यामंदिर गिरगाव आणि वत्सलाताई पाटील हायस्कूल गारगोटी प्राथमिक व माध्यमिक विभागातून या शाळेचा या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय प्रांत साहेब व तहसीलदार मॅडम, आपणास विनंती आहे विद्यामंदिर गिरगाव तृतीय क्रमांक प्रांताधिकारी आणि तहसीलदार मॅडमना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. विद्यामंदिर गिरगाव आणि वत्सलाताई पाटील हायस्कूल गारगोटी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य आणि त्याचबरोबर शाळेतील सर्व स्टाफ, आपणास विनंती आहे व्यासपीठाच्या शेजारी खालच्या बाजूला आपण सर्वांनी उपस्थित राहून सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वांनी वेळेचे बंधन पाळून पटकन पुढील कार्यक्रम करून घ्यायचा आहे. यानंतर
कुमार भवन शेनगाव माध्यमिक यांचा सत्कार संपन्न होतोय. विद्या मंदिर गिरगाव, यानंतर वत्सलाताई पाटील हायस्कूल गारगोटी. यानंतर कुमार भवन शेनगाव. वत्सलाताई पाटील हायस्कूल गारगोटी. यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, यश मिळवलेलं आहे, त्या सर्वांचा विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. के.टी. कांबळे सर, बाबूराव सुतार, जयवंत पवार. शिवाजी बाकले सर, हिंदूराव वारके सर, पंडेराव क्षीरसागर साहेब, नामदेव गुरव सर, पांडुरंग जोशी, शामराव पाटील, महादेव क्षीरसागर, विठ्ठल सुतार, संभाजी भोपळे, विष्णुअण्णा पाटील, आनंदा मगदूम, शामराव रेडेकर, रमेश घरपणकर, सातापा मोगर्डे, मारुती देवबा नाईक, तुकाराम नाईक आणि पांडुरंग पाटील. आपल्याला विनंती आहे, आपण सर्वांनी यायचं आहे पुढे. सर्वांना शाळेच्या वतीनं आणि व्यवस्थापन वतीच्या वतीनं फुल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रकाश मगदूम सर, महादेव राजाराम पाटील, शंकर भोई, शशिकांत लाड, उमाजी गुरव, कृष्णा घरपणकर, बाळासाहेब भोपळे, कुंडलिक जोशी, आनंदराव मांगले, ज्ञानदेव गाडेकर, मानी गणपती मगदूम, पंडेराव नाईक, मानसिंग गवडे, विठ्ठल कोरे, हिंदूराव घरपणकर, संभाजी गुरव, बाजीराव पुजारी, महादेव जोशी, प्रदीप वाडके, पिराज भोपळे. आपण पुढे यायचं. पीजी मगदूम. यानंतर नंदा भोपळे मॅडम, सुनील मांगले, सुभाष मगदूम, रंगराव सुतार, शामराव मगदूम सर. आपल्याला विनंती, आपण पुढे यायचं आहे. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कार्तिकेय यश साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण आसनस्थ व्हायचंय. जिल्हा यानंतर सन्माननीय शिक्षणाधिकारी मॅडम शेणकर मॅडम यांना विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खानापूर इमारतीचा जो काही लोकार्पण सोहळा आज आयोजित केलेला आहे, या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले या गावचे सुपुत्र सन्माननीय नामदार चंद्रकांतजी पाटील साहेब, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय अभितकर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय यश सर, तहसीलदार मॅडम, व्हिडिओ साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि समोर उपस्थित असलेले शिक्षक आणि नागरिक बंधू भगिनी, अभितकर सरांना मला खूप मोठं बिग थँक्यू म्हणायला आवडेल. कारण हा जो शाळेचा कॉन्सेप्ट होता, सुरुवातीला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा स्थापन करणं असा शासनाचा मनोदय होता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा स्थापन करण्यासाठी अगोदर जो सगळा फोकस होता हा क्वालिटीवर होता, की क्वालिटी एज्युकेशन द्यायचं, दर्जेदार शिक्षण मुलांना द्यायचं आणि मग दर्जेदार शिक्षण जर मुलांना द्यायचं असेल तर त्यासाठी दर्जेदार सुविधा देणं आवश्यक आहे. हे जेव्हा शासनाच्या लक्षात आलं त्यावेळी शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही शाळा योजना त्यांनी आणली आणि त्याच्या अंतर्गत शासनाने एक असा विचार केला की प्रत्येक तालुक्याला किमान एक शाळा, कारण प्रत्येक लोकप्रतिनिधीला असं वाटत असतं तिथं विधानसभेमध्ये बोलत असताना की माझ्या मतदारसंघासाठी काय,
हा प्रश्न यायला नको म्हणून प्रत्येक तालुका अंतर्गत एक शाळा, त्या अंतर्गत खानापूर शाळेची निवड झाली आणि खानापूर शाळेला जो काही निधी उपलब्ध करून दिला, आदर्श शाळेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला, त्यानंतरही अधिकची जी काही गरज होती, मग जिल्हा वार्षिक योजना असेल किंवा नरेगा अंतर्गत असेल किंवा जिल्हा परिषद स्वनिधी असेल किंवा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत असेल, असं वेगवेगळ्या योजनांचं कन्वर्जन करून मॅक्सिमम निधी शाळेला कसा देता येईल याच्या बाबतीमध्ये माननीय सीओ सरांनी जो काही विचार केला आणि सीओ सरांनी या पद्धतीने विचार करण्यासाठी माननीय आमदार महोदयांनी जो काही पाठपुरावा केला, त्यातून हे इतकं सुंदर शाळेचं रूप आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे आता जर आपण शाळेकडे बघितलं, शाळेच्या पुढचा जो काही एरिया आपण आता दिसत नाहीये, तिथे एक छान गार्डन आहे, भविष्यामध्ये निर्माण करायचंय. संपूर्ण कंपाऊंड वॉल आहे, शाळेची इमारत आहे, शाळेच्या आतमध्ये जे काही फर्निचर आवश्यक आहे ते फर्निचर आपण दिलेलं आहे. इव्हन आता चंद्रकांत दादा सरांनी आतमध्ये, आम्ही उद्घाटन करून आतमध्ये गेलो की सीओ सरांना मला त्यांनी एक कॉन्सेप्ट सांगितला. सीओ सर लगेच म्हटले की हो, आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड या शाळेला देणार आहोत. पण दादा असे म्हटले की तुम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड देणार आहात, हे झालं डिजिटलायझेशन, पण इंटरॅक्टिव्ह बोर्ड बरोबर तुम्ही संपूर्ण शाळा अशा पद्धतीने आतमधून किंवा बाहेरून कलर करा की त्या शाळेमध्ये एक तुम्ही थीम घ्या आणि त्या थीम अंतर्गत संपूर्ण जर 10 वर्ग येणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिले किंवा येणाऱ्या नागरिकांनी, येणाऱ्या शिक्षकांनी पाहिले तर 10 वर्गांमध्ये फिरल्यानंतर 10 गोष्टी मुलं ते शिकतील. म्हणजे व्हिजन किती छान असते आणि अशी व्हिजन कदाचित दादा शासनाचे असल्यामुळे इतकं सुंदर शाळेचं संकुल उभं करू शकलो आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी, आमदार महोदयांनी त्याच्यासाठी जो काही पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्यामुळे आपण एक खरंच संकल्पपूर्ती म्हणूया की शासनाचं जे काही आहे की जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की त्यांना कोणी वाली नाही किंवा तिकडच्या सोयी सुविधांवर कोणाचंही लक्ष नाही, पण आम्ही इतक्या चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा देतो. आमदार साहेब बोलता बोलता मगाशी मला आणि सीओ सरांना म्हटले की इतकं छान आता इन्फ्रास्ट्रक्चर दिले, आता क्वालिटीचं काय. मी त्यांना अभिवचन त्याच मिनिटाला दिलं. मेंगणे साहेब, मी आणि सीओ सर आम्ही सोबत उभे होतो की क्वालिटी ही आमची जबाबदारी, क्वालिटीसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर कधीच कमी पडणार नाही. हे ह्या व्यासपीठावरून सर्व शिक्षकांच्या संमतीनं मी सांगते. दादा, मला सांगायला आवडेल, कोल्हापूर जिल्हा स्कॉलरशिप मध्ये राज्यात सर्वप्रथम आहे. आपण अस्सर मूल्यांकनामध्ये पण राज्यात सर्वप्रथम आहोत. त्यानंतर स्टेट लेवल लर्निंग अचिव्हमेंट सर्वे शासन करतं. जसं नॅशनल लेवल सर्वे केला जातो तसं स्टेट लेवलचा लर्निंग अचिव्हमेंट सर्वे केला जातो. ह्या लर्निंग अचिव्हमेंट सर्वे मध्ये सुद्धा कोल्हापूर आपण पहिल्या नंबरवर आहोत. त्यामुळे क्वालिटीसाठी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, सीओ सर आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. असंच आम्हाला सतत तुम्ही सहकार्य करत राहा आणि अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा आम्हाला देत राहा. अशी एवढी चांगली ऊर्जा तुम्ही या ठिकाणी निर्माण केली आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय कार्तिकेय साहेब यांना विनंती आहे आपण उपस्थितांना उद्बोधित करावं. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आदर्शाला खानापूर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेल्या आमच्या माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील सर, विधानसभा सदस्य माननीय आमदार आंबेडकर साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिक, गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी, इतर अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, पत्रकार, खानापूरचा रहिवासी आणि माझा प्रिय मुलांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी CEO जिल्हा परिषद कोल्हापूर म्हणून रुजू झाल्यानंतर मला एक स्वप्न होतं की सातारा, सांगली आणि इतर जिल्ह्यामध्ये जे काय आदर्शाला झालेली आहे त्यासारखे मला पण कोल्हापूरमध्ये बनवायचे म्हणून मला आठवण नाही, एक प्रोग्राम मध्ये आंबेडकर साहेबांना मी याविषयी सांगितलं होतं की ठीक आहे सर, आता मी इथे रुजू झालेली आहे, 6 महिना झाला, आता मला नवीन आदर्शाला म्हणजे प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक मतदारसंघाने एक बनवायचे म्हणून. साहेब मला असं बोलवलं होतं की तुम्ही खानापूरच्या शाळेबद्दल माहिती आहे का? मी म्हटलं नाही, म्हणजे रुजू होऊन 15 दिवस झाला. साहेब म्हटले की तुम्ही खानापूर शाळेला पहा आणि खानापूर शहाणा बघून तुम्ही अशा राज्यामध्ये कुठेही शाळा तुम्ही बघणार नसेल, अशा पद्धतीने तुम्ही शाळा तुम्ही इतर तालुक्यामध्ये बनवा, असं मला सर सांगितलं होते. आणि त्यानंतर मी खानापूर शाळेच्या बद्दल प्रेझेंटेशन वगैरे ते इंजिनियरला बोलून घेतलं आणि त्यांच्याकडून ऐकून घेतलं त्यानंतर, आणि इथे आल्यानंतर आणि खरंच म्हणजे खूप एकदम चांगला झालेली आहे. आणि आता मी आंबेडकर साहेबांना सांगितलं होतं की आता म्हणजे एवढं चांगलं शाळा झालेली आहे की हे आता खानापूर मॉडेल बनवलं. हे जे खानापूर मॉडेल आहे ते आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, पूर्ण राज्यामध्ये बनवायला आता वेळ आलेली आहे.
आणि खरंच म्हणजे मनापासून म्हणजे आंबेडकर साहेबांना, चंद्रकांत दादा पाटील साहेबांना आणि सगळे शिक्षणाधिकारी पासून अमोल पाटील सगळ्यांना मी मनापासून आभार मानतो की एवढं चांगलं झालेली आहेत. आणि आज ऑक्टोबर 2 महात्मा मोहनदास करमचंद गांधी जयंतीच्या वतीने लोकार्पण होणार आहेत आणि या ऐतिहासिक दिनाला लोकार्पण करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी चंद्रकांत दादा पाटील साहेबांना आभार व्यक्त करतो. आणि मी सुद्धा एक सरकारी शाळामध्ये शिकलेली आहे तामिळनाडूमध्ये. मी तामिळनाडूतून आलेली आहे. तिथे जिल्हा परिषदचा कॉन्सेप्ट नाही, पण मी सुद्धा एक सरकारी शाळामध्ये शिकलेले आहे 12वी पर्यंत. आमच्या शाळा एवढं चांगला नव्हते, फक्त 3 वर्गखोली असतात आणि 3 म्हणजे 1 ते 14 पासून एक वर्गखोली, 5वी ते 8वी पर्यंत एक वर्गखोली, 9वी ते 12वी पर्यंत एक वर्गखोली. 3च वर्गखोली होते ते माझ्या शाळामध्ये. पण आता एवढा चांगला शाळा तुम्हाला भेटलेली आहे, खानापूरच्या रहिवासीला म्हणजे चांगला संधी भेटलेली आहे. आणि हा संधी घेऊन मी खानापूरच्या रहिवासींना एक आव्हान करायचं एक इच्छितोय की आमचं काम आम्ही पूर्ण केलेली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही दिलेली आहेत आणि चांगला क्वालिटी टीचर्स पण दिलेली आहेत. आता तुमचं काम तुम्हाला पार पडायला वेळ लागला म्हणजे आता पटसंख्या याच्यामध्ये वाढावं लागेल. हे काम तुम्ही नक्कीच करणार म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व मुलांना मला आभार मानायचे की तुम्ही आता पुढे होऊन जे काही तुम्ही बनवणार, तुम्ही इंजिनियर बनवणार, सायंटिस्ट होणार, या इंजिनियर IAS बनवणार, IPS बनवणार, जे काही तुम्ही होणार, तुम्ही तुमच्या शाळेला तुम्ही आठवण ठेवून अशा पद्धतीने शाळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवायला आणि करायला तुम्हाला तुम्ही प्रयत्न करावा लागेल. परत आदर्श शाळा बनवल्याबद्दल सर्वांना मी अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अतिशय संवेदनशील मनाचे. आणि समस्त सगळ्या यानंतर सन्माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेबांना विनंती आहे आपण सर्वांना उद्बोधित करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खानापूर या शाळेच्या लोकार्पणासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्वांचे मार्गदर्शक, या गावचे सुपुत्र, या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय दादा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदचे CEO सन्मान्य कार्तिकेयन सर, या जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सन्मान्य शेडेकर मॅडम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तहसीलदार मॅडम, सन्मान्य BDO साहेब, गावच्या सरपंच नाथाजी पाटील साहेब, अलकेश कांबळेकर साहेब, नंदकुमार ढेंगे साहेब, सन्मान्य नामदेवरावजी चौगले, सन्मान्य बाळासाहेब भोपळे साहेब, सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेब, उगडे साहेब, सुनीलरावजी निंबाळकर, SK देसाई, सजयरावजी देसाई, विक्रमभाऊ पाटील, संदीप वरंडेकर, मदनरावजी देसाई, सन्मान्य TS अण्णा देसाई, प्रवीणरावजी नलवडे, सन्मान्य संतोष पाटील, सन्मान्य सुनीलरावजी मांगले, बाजीरावजी चव्हाण, सागर शिंदे, मानसिंग पाटील, अरुणरावजी शिंदे, वसंतरावजी प्रभावळे. या शाळेची सुरुवात ज्यावेळी दादांनी केली त्यावेळेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य भोपळे मॅडम आणि सर्व तालुक्यातून उपस्थित असणारे, मेंगाने सरांच्या निमंत्रणावर उपस्थित असणारे तिन्ही तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षण कमिट्या, या गावातील सर्व ज्यांनी यांच्या चेहऱ्यावरचं हास्य दादांच्या बरोबरच्या मागाच्या फोटोनं खूप खुललं ते सगळे माझे विद्यार्थी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व गावकरी, या तालुक्यातील सर्व पत्रकारांनी, विशेष करून या कार्यक्रमासाठी कोल्हापूरून आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सगळे सहकारी. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा प्रतापजी आम्ही एवढ्यासाठी बोलवलं की ही शाळा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदची शाळा अशी असू शकते का असा प्रश्न आहे. परंतु जिल्हा परिषदची शाळा सुद्धा अशी इतकी सुंदर असू शकते की कॉन्व्हेंटचा विद्यार्थी सुद्धा उद्या खानापूरच्या शाळेत येईल आणि अशा पद्धतीची अभिनव शाळा या तालुक्याच्या सर्व शिक्षण विभागाच्या यंत्रणेनं, या गावच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सन्मान्य सरपंचांनी, त्यांच्या सदस्यांनी आणि शिक्षण कमिटीच्या सदस्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अतिशय लोकार्पणास अशा पद्धतीने योग्य अशा पद्धतीची उभा केली. आणि या सगळ्या कामामध्ये ज्याची सुरुवात आदरणीय दादांनी केली होती आणि मी विशेष करून अभिनंदन करेन सन्माननीय CO साहेबांचं. त्यामुळे सातत्यानं या कामामध्ये जिथं जिथं लागेल आवश्यकता त्या ठिकाणी अगदी फंड्सची कमी नाही, ज्या आवश्यकता असतील त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, निधी उपलब्ध करून दिला. आणि बघता बघता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून CO साहेब असतील, शिक्षण अधिकारी असतील, तालुक्याचे शिक्षण अधिकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एक अत्यंत चांगली जिल्हा परिषदची शाळा आपण सर्वांनी लोकार्पणासाठी आपण इथं आलो. मी मनापासून आपल्या समोर सगळ्या खानापूरकरांचं अभिनंदन करेन. आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन. विशेषतः या शाळेमध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलंय त्याच पद्धतीने क्वालिटीचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने अंतर्भाव होण्यासाठी आमच्या शिक्षण अधिकारी मॅडमनी जसं सांगितलंय तसंच मेघाने सर आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दक्षतेने काम करूया आणि भविष्य काळामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आणि प्रायव्हेट शाळांकडे जाणारे सगळे विद्यार्थी सुद्धा
जिल्हा परिषदच्या शाळेकडे पाय वळवण्यासाठीची सुरुवात आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजच्या कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी संयोजन केलं. या सगळ्या संयोजनासाठी खानापूरकरांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करेन. सगळे रावसाहेब, सगळे गुरुजी, सगळे वकील, आता ज्यांचा उल्लेख कोकणातल्या वकिलांपासून आमचे मखदूम वकिलांपर्यंत सगळे PSI असतील, सगळ्या क्षेत्रातले सगळे वोपळे सर, सगळेजण तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार, कारण या शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहात. आता जोशी साहेब, तुम्ही सगळेजण, मगाशी चव्हाण साहेबांचा उल्लेख झाला, आपण सगळे आंबवणे असेल, खानापूर असेल, या परिसरातले सगळे शिक्षक जे घडले या शाळेतून घडले. आणि त्याच शाळेचं आज ज्या पद्धतीने एक देखणं रूप झालंय, त्या देखण्या रूपाचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने लोकार्पण होत आहे. आपल्या सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. तुमचा आदर्श घेऊन भविष्यातल्या पिढीने सुद्धा तुमच्यासारखंच किंबहुना तुमच्याही पुढे 2 पावलं जावं, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आदरणीय दादांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खानापूरकरांचं अभिनंदन करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे दादा आणखीन एक प्रश्न पडतो. खरं तर या जिल्हा परिषदच्या शाळा आणि त्यासाठी मिळणारा निधी अत्यंत अपुरा आहे. आणि मग अपुऱ्या निधीमुळे आम्हा सगळ्यांची अशी अवस्था होते. काल सुद्धा DPTC मध्ये मारामार करून 3 लाख, 2 लाख, 4 लाख कुठं लावायचे असा आमचा प्रश्न पडतो. प्रत्येक गाव येतंय, त्या गावातल्या प्रत्येकाचं म्हणणं असते आमच्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली. साधारणतः आपल्या सगळ्या शाळांना आता 100 वर्ष पूर्ण झाले. पण 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या 2-3 पिढ्या तयार केल्यानंतर आजच्या घडीला मात्र जे आम्ही बघतोय, त्या जिल्हा परिषदच्या शाळांसाठी निधीची अत्यंत आवश्यकता आहे. सुदैवानं आपल्या आशीर्वादानं ह्या शाळेसाठी ज्या पद्धतीनं आपण सुरुवात केली, अटल बिहारी वाजपेयी ओजस शाळा जी होती, त्यामुळे आम्हाला हे सगळं काम सोपं गेलं. परंतु अशाच पद्धतीची प्रत्येक शाळा उभारली पाहिजे, यासाठी आम्ही काही अभिनव अशा पद्धतीची कन्सेप्ट घेऊन काम करतोय. माझी अशी विनंती आहे, त्यासाठी सुद्धा शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी. खरं तर उच्च शिक्षण मंत्री म्हणून आपलं काम, या राज्यातला मंत्री म्हणून आपलं काम हे खूप मोठं आहे. परंतु तुमची दृष्टी जरा आपल्या खानापूरच्या मातृशाळेकडनं गेली तर बघता बघता महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांचं सुद्धा कल्याण होईल. आणि त्यासाठी सुद्धा आज तुम्हाला बोलण्या पाठीमागे आम्हा सगळ्यांचा स्वार्थ आहे. कारण या सगळ्या शाळांमध्ये मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला बघतोय की पोतं घेऊन आमचे सगळे लोक जायचे. आता पोतं घेऊन जायचं, तेच डोक्यावर पोतं आणि तेच खाली बसायला पोतं, ही आमच्या सगळ्या शाळेची अवस्था होती. अलीकडच्या काळामध्ये थोडी सुधारणा झाली, फरशी आली, फरशी नंतर आता आणखीन थोडी कडकेसर थोडी सुधारणा झाली, आता बेंचेस आले. या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असलं तर तिथं शिकवणाऱ्या शिक्षकांचा, जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल तर तिथं शिकणाऱ्या मुलांचा उत्साह अजून द्विगुणित होईल. आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या परिसरातली प्रत्येक शाळा अतिशय चांगली व्हावी, यासाठी सुद्धा आमची धावपळ आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी वेंगाने सरांना मुद्दाम सांगितलं की तिन्ही शाळेतल्या सगळ्या शिक्षक समित्यांना आपण बोलवा, तिन्ही तालुक्यातल्या. आता त्याचं कारण असं की खानापूरची शाळा अशी झाली, मी असं म्हणत नाही की प्रत्येक शाळा अशीच होईल, परंतु अशी व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी भावना, धावपळ, धडपड करावी. आम्हाला सगळ्यांच्याकडे पाठलाग करावा. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आपण सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची शाळा उभारण्याचा संकल्प आपण करू शकतोय. 2 कोटी रुपये या वर्षीच्या खनिज विकास निधीतून मला मिळाले होते. त्यातल्या 10 शाळा मी जिल्हा परिषदच्या 10 ठिकाणी मॉडेल शाळा म्हणून करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या टप्प्यामध्ये त्या 10 शाळा अशा होतील की त्या बघितल्यानंतर बाकीच्या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीने आपल्या आपल्या गावातले लोक आमची शाळा अशी व्हावी अशी भावना व्यक्त करतील. खरं म्हणजे आम्ही सगळेजण रस्ते, पाणी, वीज या सगळ्या मूलभूत प्रश्नांसाठी अतिशय धावपळ करत असतो. परंतु त्या सगळ्यांच्या नंतर आम्ही प्राधान्य देत असतो ते गावातल्या मंदिराला. परंतु गावातल्या मंदिरा इतकंच महत्वाचं असणार हे ज्ञान मंदिर सुद्धा त्याच पद्धतीने अतिशय चांगलं व्हावं, सुबक व्हावं आणि त्या माध्यमातून आमची पुढील पिढी अधिक चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी अतिशय उत्साहाने त्या शाळेत जावी. यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असेल, जो शैक्षणिक एकूण गुणवत्ता आवश्यक असेल, त्यासाठी सुद्धा आजचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा संकल्प करूया. आजच आमचे अमोल पाटील इथे उपस्थित आहेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अमोल पाटलांना आम्ही सांगितलं, CO साहेबांनी शिक्षणाधिकारी मॅडमना त्यांना सूचना दिल्या आणि मला वाटतं आमच्या एकूण सगळ्या 42 ते 44 तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या शाळांना कंपाऊंड आपण दिले. त्या शाळा कंपाऊंडची सुद्धा पुढच्या आठवडाभरामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि बॉडीनं, तिथल्या शिक्षण समितीनं आणि तिथल्या मुख्याध्यापकांनी नियोजन करून त्या कंपाऊंडच्या कामाचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून त्याचं उद्घाटन करायचं, लोकार्पण करायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती सगळी कंपाऊंड लोकांच्या उपयोगाला किंवा शाळेच्या उपयोगाला आणायचे, त्याच्याबद्दलचा निर्णय आपण सगळेजण घेणार आहोत. आणि उर्वरित जी कंपाऊंड्स आहेत, अनेक गावं, अनेक शाळा आमच्याकडे येत आहेत. आमच्या गावात आता अशी आपली परिस्थिती आहे की आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला असणारा सगळा परिसर मोकळा असला की सर्पदंशासारखे विषय असतात. आपल्याकडे जंगली भाग असतो, त्यामुळे साहजिकच मुलांची काळजी हा विषय असतो.
सेफ्टीच्या दृष्टीनं, सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप महत्वाचं अशा पद्धतीचं काम असतं. या सगळ्या कामाच्या दृष्टीने सुद्धा एकूण मतदारसंघातल्या सगळ्या शाळांना कंपाऊंड करण्यामध्ये सुद्धा आदरणीय दादांच्या आदेशानं आपण सगळेजण जे काही प्रयत्न करतोय, पुढच्या टप्प्यामध्ये त्याची सुरुवात होईल आणि प्रत्येक मतदारसंघातल्या शाळेचं सगळं कंपाऊंड पूर्ण होईल. शाळेच्या कंपाऊंड बरोबर टॉयलेटची युनिट सुद्धा जी आहेत ती युनिट सुद्धा मतदारसंघातल्या सगळ्या शाळांची पूर्ण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी घोषणा करतो आणि त्या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी त्या शिक्षण विभागाच्या कमिटीनं अतिशय चांगल्या पद्धतीने दक्षतेने हे काम करून पूर्ण करून घ्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. आणि त्याचबरोबर षटकोनी शाळा नावाचा एक प्रकार आला. दादा काय होतं, एखादी योजना जाहीर झाली की त्या काळातले ते अधिकारी असतात, त्यांना तिथं बसून दिल्लीत काय कळायला माहित नाही, परंतु त्या षटकोनी शाळांमुळे एका बाजूला आमची ग्राउंड हरपली, कारण जागा खूप लागते आणि आता आमच्याकडे इतका पाऊस आहे की ते षटकोनी शाळा सगळ्या घडतात. त्यामुळे याचा इतका तोटा झालाय की आता त्या षटकोनी शाळांवरती पत्रे घालून आपल्याला आता काम चालू करावं लागतं. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपल्याला शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने केलं पाहिजे. अगदी डीपीटीसीतला फंड 1 लाख रुपयाचा आला तर त्याचं सुद्धा प्लॅनिंग ग्रामपंचायतीच्या वतीनं, शिक्षण विभागाच्या वतीनं आणि शिक्षण कमिटीच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. त्या नियोजनाच्या माध्यमातून या परिसरातली प्रत्येक शाळा, या मतदारसंघातली प्रत्येक शाळा ही खानापूरच्या शाळेसारखी व्हावी. मग ती 4थी पर्यंतची असेल अथवा 1ली ते 8वी पर्यंतची असेल, त्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या दर्जेदार व्हाव्यात. यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण संकल्प करूया अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचं आवाहन करतो. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल असणारे आपण आहोत. दादा मला सांगायला खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्रात कुठेही आपण जाऊ तेव्हा तिथले सगळे लोक हे आम्हा सगळ्यांची ओळख हे शिष्यवृत्तीच्या मतदारसंघातले लोक म्हणतात. तसं लातूर पॅटर्न जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, देशभरामध्ये. लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे तो एवढ्यासाठीच की 10वी 12वी नंतर नीटच्या परीक्षेसाठी शेकडो हजारो विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. आपल्याकडे सुद्धा शिष्यवृत्तीचा राधानगरी आणि भुदरगडचा जो काही पॅटर्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शिष्यवृत्तीतली मुलं येतात ती फक्त आपल्याकडची. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अशा पद्धतीने चांगलं काम जे शिष्यवृत्तीत होतंय ते आपल्याकडे. त्यामुळे एका बाजूला गुणवत्ता असणाऱ्या आमच्या सगळ्या मुलांच्यासाठी अशा पद्धतीच्या भौतिक सुविधा सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि या सगळ्या आवश्यकता आज आदरणीय दादांच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी पूर्ण केलेत, त्याची सुरुवात केली. भविष्य काळामध्ये हे सगळं काम करण्याचा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची विनंती करतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत, परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आणखीन एका कामाचं योगायोग आपण सगळ्यांना. व्यासपीठावर बसलेले आदरणीय चंद्रकांत दादा हे या गावचे सुपुत्र आहेत, आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा क्रांतिकारक निर्णय झाला की ज्या क्रांतिकारक निर्णयामुळे सावित्रीबाई फुलेंनी तत्कालीन काळामध्ये मुलींच्यासाठी, महिलांच्यासाठी शिक्षणाची द्वार खुली केली आणि आज या सगळ्या महिलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी जी काही उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला तो आमच्या आदरणीय चंद्रकांत दादांनी घेतला. आज त्यांच्याच गावामध्ये या आमच्या तालुक्याच्या सुपुत्राचा सत्कार आपण सगळ्यांनी केला. खरं म्हणजे राजकारणात आयुष्यात आपण सगळ्यांनी यायचंच असतं, परंतु एखादा निर्णय असा असतो की ज्या निर्णयाच्यामुळे आयुष्यभरामध्ये आपण सगळेजण खूप मोठ्या पद्धतीचं काम अनेक वर्ष आणि अनेक दशक समाजासाठी करत असतो. असाच एक क्रांतिकारी निर्णय आदरणीय दादांनी, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारमधनं उच्च शिक्षण मंत्री म्हणून तो घेतला. तो आम्हा सगळ्यांच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यासाठी सुद्धा या तालुक्याचे सुपुत्र, या खानापूर गावचे सुपुत्र म्हणून आम्हा सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचं अभिनंदन, दादांना खूप खूप शुभेच्छा देऊया. तुमच्या निमित्तानं आम्हा सर्वांची सुद्धा मान ताट होईल, कॉलर ताट होईल. महाराष्ट्रात आम्ही कुठेही जाऊ तेव्हा हा निर्णय घेणारे दादा हे आमचे आहेत, याचा अभिमान आम्हा सगळ्यांना वाटेल, कारण तो खूप मोठा निर्णय, क्रांतिकारी निर्णय. मी तरी काम करताना बघतोय 10 वर्षांपूर्वी मी ज्या वेळेला फिरायचो त्यावेळेला एसटी नाही म्हणून सुद्धा मुलींना शाळेला पाठवणाऱ्या मुलांची किंवा पालकांची संख्या कमी असायची. आता एसटी नव्हे तर आता तुम्हाला उच्च शिक्षणासाठी एमबीबीएस डॉक्टर होणार असेल कोण, इंजिनियर होणार असेल कोण, तर त्या सगळ्या मुलींचा सगळा एकूण खर्च हा शासन उचलणार आहे. एवढा महत्वपूर्ण क्रांतिकारी निर्णय आदरणीय दादांनी घेतला, त्याबद्दल तमाम तालुक्याच्या वतीनं सुद्धा मनापासून त्यांचं अभिनंदन करूया. अनेक प्रश्नांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने दादांची धावपळ, धडपड आणि आशीर्वाद आम्हाला सगळ्यांच्या पाठीमागे आहेत. खरं म्हणजे आज 2 कार्यक्रम आणखीन घ्यायचे होते, पण तुमच्या कार्यबाहुल्यामुळे आम्हाला थांबवावे लागले, पण त्याचा उल्लेख मात्र निश्चितपणे मला करावा असं वाटतं. त्यातला एक कार्यक्रम होता सोनवडे शिवडाव घाटाच्या नवीन मार्गाचा शुभारंभ करण्याचा. खरं तर आम्ही अनेक वर्षाचे स्वप्न बघत होतो आणि आदरणीय चंद्रकांत दादा ज्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर दादांनी अत्यंत प्राधान्याने या रस्त्याला प्राधान्य देऊन अनेक अडचणींवरती मात करून ज्या पद्धतीनं फॉरेस्टच्या परमिशन्स,
त्यानंतर निधीची उपलब्धता, शासकीय यंत्रणेतल्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगात आणलं आणि त्या रस्त्याचं प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी मला आठवतो तो शेवटच्या तुमच्या चेंबर मधला आदेश, सीपी जोशी नावाची चीफ सेक्रेटरी होती, सगळी यंत्रणा खळबळलेली होती आणि दादाने सांगितलं मला बाकीचं माहित नाही, काम कधी सुरू करायचं सांगा, कारण परवानग्या तर सगळ्यात घेतल्या. आणि आयत्या वेळेला त्या सगळ्या लोकांच्या असं लक्षात आलं की पूर्वीच्या काळातला तो सर्वे जो आहे त्या सर्वे प्रमाणे 1992-95 दरम्यान झालेल्या सर्वेमुळे आज 6 टनाच्या वरची गाडी पुढे जात नाही. दादा म्हटले नाही जाऊ देत, पण काम सुरू झालं पाहिजे, प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून मी दिलाय, तुम्ही काम सुरू करा. पण ते अधिकारी मात्र थोडेसे त्याच्यामध्ये आढेओढे घेत होते. ते काम थोडस आपण सगळ्यांनी चिकाटी केल्यानंतर सुद्धा थांबलं होतं, परंतु आपल्याच आशीर्वादानं त्यानंतर थोडासा मार्ग सगळ्या यंत्रणेने काढला आणि त्या माध्यमातून ती मार्गिका बदलल्यामुळे मात्र आता खाजगी जमिनीचं संपादन आपण केलं. खाजगी जमिनीचं संपादन करून NBWL ला, NTC ला, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन कडे प्रस्ताव फॉरेस्टच्या कन्सेंटचा जो आहे तो पाठवला आणि तो सुद्धा आता अंतिम मान्यतेला आला आणि आपल्याकडच्या भूसंपादनासाठी 13 कोटी रुपयाचं जे काही काम आहे त्याची सुरुवात आज आपल्या हस्ते आम्हाला करायची. कारण या कामासाठी आपले धावपळ धडपड आणि तुमच्यामुळेच तो मार्ग अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जातोय. परंतु कार्यबाहुल्यामुळे आपलं जरी काम आज जरी ते झालं नसलं तरी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याची घोषणा मात्र आपण करावी आणि त्याच्या शुभेच्छा आपण सगळ्यांनी द्याव्यात अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं अनेक कामं या मतदारसंघातले आपण करत असताना गारगोटी पासून पाडगाव पर्यंतचा रस्ता ही फक्त आपली देणगी आहे. मी विधानसभेला उभारण्यापूर्वी 2014च्या पूर्वी शेळेवाडीवरती आम्ही एक आंदोलन केलं होतं. 5.5 मीटरचा रस्ता होता, तो किमान 7-7.5 मीटर व्हावा अशी आमची भावना. आता 10 मीटरचा रस्ता दादा आपण केला आणि आता गारगोटीहून कोल्हापूरला जाण्यापेक्षा लोक गारगोटीहून पलीकडच्या पाडगावला जात आहेत. इतका अतिशय दर्जेदार रस्ता आपण तो केला. त्या सगळ्या रस्त्यामुळे आमच्या सगळ्या दळणवळणाच्या माध्यमातून लोकांच्या प्रगतीमध्ये प्रचंड अशा पद्धतीने भर पडली. त्या सगळ्याचं योगदान आपलं आहे म्हणून निश्चितपणानं त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या, त्या भागातल्या प्रमुखांच्या वतीनं आपला सत्कार करायचा होता. या सगळ्या कार्यक्रमाला सुद्धा आज आपल्या कार्यबाहुल्यामुळे जरी वेळ झाला असला तरी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या तमाम सगळ्या लोकांच्या वतीने मी आपलं अभिनंदन करू, आपल्याला शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक कामं या मतदारसंघात आम्ही सर्व मंडळी करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने महायुती सरकारच्या वतीनं अनेक निर्णय जे घेतोय त्या निर्णयांच्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचे अनेक प्रकल्प आम्ही करतोय, ज्याचा उल्लेख सातत्याने आम्ही करतोय. सूतगिरणीच्या कामाला आपला आशीर्वाद आहे. पुढच्या टप्प्यातल्या निधीसाठी आणि नवीन कामासाठी सुद्धा आपला आशीर्वाद मिळाला की निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे. सूतगिरणीच्या कामाबरोबर टेक्सटाईल पार्कसाठी सुद्धा आमचा पाठलाग आहे आपल्याकडे. माझी विनंती आहे की आपण फक्त एकदा त्याच्यासाठी आशीर्वाद दिला की बघता बघता शेकडो मुलांना रोजगार मिळण्याचे एक माध्यम आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्यासाठी होणार आहे. MSW कॉलेज आम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काढलं, परंतु त्या MSW कॉलेजला अनुदानित करण्यामध्ये ज्या पद्धतीची धावपळ धडपड करतोय, सुदैवानं उच्च शिक्षण मंत्री आपण आहात. आज आमच्या प्रत्येक माणसाला MSW कॉलेजसाठी जायचं झालं तरी सुद्धा कोल्हापूरला जावं लागतंय. बघता बघता आपण फक्त जरा एकदा आदेश दिला तर या तालुक्यातल्या शैक्षणिक सगळ्या सुविधांबरोबर याही शैक्षणिक सुविधेचा उपयोग आम्हाला सगळ्यांच्यासाठी होईल. त्यामुळे निश्चितपणाने अशा अनेक प्रकल्पांसाठी सुद्धा आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खानापूरकरांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. विशेषतः सीओचं सुद्धा अभिनंदन करतो, कारण पॉझिटिव्ह माणूस असला की काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तुमचं वय तरुण आहे पण निश्चितपणे तुम्ही चांगलं काम भविष्यात सुद्धा कराल. असंच काम करत राहा. आदरणीय दादांचा आशीर्वाद आणि आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. आज अख्खं गाव खोललंय दादा. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. प्रत्येक माणसाला ज्या पद्धतीनं तुम्ही तळेमाऊलीचं मंदिर बांधलं होतं त्या दिवशी जो काही मातांच्या महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, असाच आनंद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा आहे. आणि या सगळ्याचं जे काही काम आहे त्या सगळ्याची सुरुवात ओजसच्या निमित्तानं तुम्ही केल्यामुळे आम्हाला सगळ्यांना हे करता आलं. त्याबद्दल पुन्हा एकदा या तालुक्यातल्या तमाम सगळ्या शिक्षण विभागातल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं, शिक्षण कमिटीच्या वतीनं, या गावच्या गावकऱ्यांच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि अशीच शाळा, खानापूर सारखीच शाळा प्रत्येक गावागावात होण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करून नागपूर कामाला लागूया अशी विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी शाळा किंवा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा, आता काय लाडकी बहीणचा खूप प्रसाद त्यामुळं ते हे होत. तर मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा जो उपक्रम आहे, मी दीपक केसरकर साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या निमित्तानं जवाहर हायस्कूल परवा निळपणचे सगळे लोक माझ्याकडे आले. ते म्हटले की ही योजना पुढे वाढवली पाहिजे. का तर ईर्ष्या लागण्यानं
आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी आपण प्रत्येक जण ज्या पद्धतीने धावपळ धडपड करतोय त्याचा उपयोग भविष्य काळामध्ये आपल्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर शैक्षणिक आपल्या शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण होतोय आणि त्यासाठी आदरणीय दादांच्या हस्ते ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला त्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक शिक्षक सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्वालिटीचं शिक्षणावरती अधिक चांगल्या पद्धतीनं भर देऊन काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर खानापूर गावचे सुपुत्र आपले नेतृत्व आपला ठसा उमटवणारे माननीय श्री नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण आम्हा सर्वांना उद्बोधित करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खानापूर या शाळेचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज होतो आहे. युगायुगाने आज ज्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आणि केवळ स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही तर पुढच्या अनेक पिढींसाठी एक आदर्श अहिंसात्मक मार्गाने एखादी गोष्ट कशी मिळवायची असा आदर्श घालून दिल्या अशा महात्मा गांधींच्या आज जयंतीच्या निमित्ताने सुद्धा या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला ज्यावेळेला माझे मित्र प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडे वेळ मागितला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 19 साली केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहामुळे मी पुण्यामध्ये निवडणूक लढवायला गेलो आणि मग पुण्यामध्ये निवडणूक लढवल्या गेल्यानंतर आपण सगळेच जण जे आपल्याला मिळेल ते नीट करणारे असल्यामुळे जरी कुटुंब कोल्हापूरला राहिलं जिथे मी 20-22 दिवसांनी एकदा येतो तरी सुद्धा आपला वेळ हा जास्तीत जास्त आपल्याला मिळालेल्या कामामध्ये असला पाहिजे असं म्हणून मी पुण्यामध्ये आणि मग 2 जिल्हे माझ्याकडे पालकमंत्री म्हणून आहेत, अमरावती आणि सोलापूर, त्या 2 जिल्ह्यामध्ये मी वेळ देत असतो. त्यामुळे ज्यावेळेला आंबेडकरजी म्हटलं तुम्ही कुठलीही डेट सांगा मी येतो आणि आपण पूर्ण दिवस कार्यक्रम करू. तर राजकारणामध्ये तुम्हाला तुमच्या मनात जे असेल ते करता येत असं नाही. आज संध्याकाळी महत्वाची बैठक पुण्याला लागल्यामुळे तडक इथून कोल्हापूरला घरी न जाता निडोरी मार्गे मी पुन्हा पुण्याला जाणार आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ ह्या कार्यक्रमासाठी मी आलो आहे. त्यात खानापूरमध्ये कार्यक्रम आहे हा जसा माझ्या विषय श्रद्धेचा विषय आहे तसं प्रकाश आंबेडकरांची निवडणूक ही 2 महिन्यावर आलेली असताना कुठलाही रॉंग सिग्नल जाऊ नये, काहीतरी गडबड झालेली दिसते म्हणून दादाने कॅन्सल केलेलं दिसतंय अशी वर्तमानपत्रांना बातम्यांसाठी संधी मिळू नये किंवा अच्छा ऑल द वे महालक्ष्मीने उतरलो, आंघोळ पूजा केली आणि डायरेक्ट इथे तिथून डायरेक्ट पुण्याला झालो. त्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलोय. त्याला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले आजचे आमदार, आपले भावी आमदार, एक मिनिट मुख्यमंत्री राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. मला असं वाटतं की त्यांची वेळ आता जवळच झाली आहे. तसे प्रकाश आंबेडकरजी व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयनजी, जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मीना शेणकरजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगेजी, दत्तात्रय उगले, मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, ही सगळी मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, दिलीप पाटील ही आम्ही सगळे एकमेकाचे भाऊबंद तरी आहोत ना ते मित्र तरी आहोत. आणि ज्या वेळेला 75 ते 80 किंवा 70 ते 80 मी खूप शालेय विद्यार्थी आणि कॉलेज विद्यार्थी असताना यायचो आणि तो आमच्या वडिलांचा दंडक होता की शेवटचा पेपर झाला की आमचं मुंबई पाटगाव बसचं तिकीट काढलेलं असायचं. ते शाळेच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी यायचं, 2 महिने तो हलायचंच नाही का तर आपल्या गावाशी आपली नाळ जोडली पाहिजे.
त्यामुळे इतके वर्ष आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्र आहोत. असे मानसिंग जमळे, बाळासाहेब भोपळे, दिलीप पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण सावंत, अलकेश कांदळकर. नावं घेताना मला नेहमी भीती वाटते की एखादं नाव राहिलं तर जाताना माझं शर्ट घेतलं हा मी दिसलो नाही का, तर कोणाकोणाची नावं घ्यायची. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर एखादं नाव राहिलं तर मला क्षमा करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे माजी मित्र कसे उत्साहाने आलेले आहेत, काय चेहरे आहेत, सगळ्या जुन्या आठवणी एकमेकाला सांगतात. पेटी पेटी किती सुंदर दिसायचं. सगळ्यात आमचे तात्या भेटले. ते शाळेत होते त्यांचं वय 80, ते शाळेत होते ते जवळजवळ 70 वर्षापूर्वी, बरोबर ना. 10व्या वर्षीच आपण प्राथमिक शाळेत असतो. तसे सगळे माजी विद्यार्थी ज्या शाळांना मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर मिळाला अशा शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेतले सर्व शिक्षक आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, त्याचा उल्लेख, माझी एक सोय असते की मी सगळ्यात शेवटी भाषणाला उभं राहतो. सगळे मुद्दे आलेले असतात. मी फक्त एकच वाक्याचं भाषण करायचं असतं की माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं. मला काय वाटतं त्याला संस्कृत मध्ये मम म्हणतात की तुम्ही जे म्हणालात त्याला मम. पण असं मी केलं तर आंबेडकरजी मला पुन्हा बोलवणार नाही. त्यामुळे त्यांचं स्वाभाविकपणे निवडणूक जवळ आल्यामुळे अपेक्षा आहे की मी नवीन काही घोषणा त्यांच्यासाठी कराव्यात त्या माझ्या तयार आहेत, ज्या उद्याच्या प्रेससाठी मोठ्या बातम्या असू शकतात. तर त्या सगळ्यात शेवटी करतो. ही शाळा मगाशी म्हटल्याप्रमाणे 70 साली किंवा तरी आम्ही शाळेत असताना पहिली, दुसरी, तिसरी होती त्या काळापासून मी येतो. आमचं घर त्यावेळेला माळावरचं एकटंच घर होतं, बाकी सगळं गाव इकडं होतं. आमचे आबा असे जिद्दी होते. ते म्हणाले की घर छोटं पडतंय, आपण माळावर घर बांधू. हळूहळू ती कॉलनी झाली. तर तेव्हापासून आम्ही गावात आलं तर काय काय करायचं, तर शाळेत जायचं, तळीमागला जायचं, असं ठरलेला क्रम होता. आणि लहानपणी आपल्याला काही स्वप्न पडतात, सगळीच खरी ठरतात असं नाही. आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा आपल्याला ताकद मिळाल्यानंतर आपण प्रयत्न करतो. तर मला सारखं स्वप्न असं पडायचं की ही शाळा मोठी झाली पाहिजे आणि तळे माऊलीचं मंदिर मोठं झालं पाहिजे, जायला सुकरता आली पाहिजे. हे मला आठवतं की दर मंगळवारी वडिलांचा तो क्रम ठरलेला असायचा की सगळ्यांना घेऊन भावंडांना मंदिरात जायचं. मग दर एक अर्ध्या तासाने मी म्हणायचो की बाबा पाय दुखले, म्हणजे काय आपल्या गावामध्ये ती पद्धत आहे ना की आलं एक कोपऱ्याला आलं पण मग 2 तास ताबडा व्हायचं. तसं ते दर अर्ध्या तासाने बस आलंच असं करत 1.25 तासाने आम्ही पोहोचायचो. तेव्हा डोक्यामध्ये त्या बालवयात असं आलं की इथे रस्ता व्हायला, इथे 3 मिनिटात जाणार. मंदिर उडूस वाकून जायचं, नारळ फोडायचं, गुरुवार बसलेले असायचे. ते मंदिर मोठं झालं पाहिजे. आणि मग आपल्या सगळ्यांच्या कृपेने एक गिरणी कामगाराचा मुलगा, जी कल्पनाच करू शकत नाही, शेवटी काँग्रेसचं दुखणं हे आहे. प्रकाश आंबेडकरांचे वडील काय, तुझे वडील काय होते? बिद्री कारखान्याला कामगार. आमचे आई वडील दोघेही मिल मध्ये कामगार. अशी कामगारची पोरं आमदार कशी होतात, अशी कामगारची पोरं मंत्री कशी होतात? 14 ते 19 म्हणजे 8 खाती होती, 8. आणि विरोधी विधान परिषदेचा मी नेता होतो, त्यामुळे अघोषित मी नंबर 2 होतो, महसूल मॅडम होतो. हे काँग्रेसचं दुखणं आहे की अरे बाबा कोणीतरी त्यांचा वडील आमदार पाहिजे, आई सरपंच पाहिजे, तर काही नाही चालले आमदार होत आहेत, मंत्री होत आहेत, मुख्यमंत्री होत आहेत. काय काय मुख्यमंत्री आमच्या एकनाथजी शिंदे, रिक्षा चालवायची, रिक्षा ड्रायव्हर एकनाथजी शिंदे, भाड्याची रिक्षा, स्वतःची रिक्षा नाही. पुढे त्याचे आजही जीवन द्यायला मला त्यांना भेटल्यानंतर खूप बरं वाटतं. किती कष्टाने एकनाथजीने उभं केलं. हे काँग्रेसचं दुखणं आहे, तो माझा आजचा विषय नाही. पत्रकार म्हणतील की जरा तुम्ही रचनात्मक कामावर बोला, परंतु ते लहानपणापासूनच स्वप्न असताना ताकद आली. आणि मग मी त्यात पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री आली. मग मी पीडब्ल्यूडी खात्याला म्हटलं की तुम्हाला माहिती असेल की रस्ता करताना तो आपल्या योजनेतला लागतो. हा कुठला योजनेतला, हा डोंगरातला रस्ता. तुम्ही योजनेमध्ये आणला, योजनेमध्ये आल्याशिवाय निधी टाकता येतो. योजनेमध्ये आणला, तो सगळा आता योजनेचा रस्ता आहे, जिल्हा परिषद रस्ता आहे. योजनेमध्ये आणला, निधी दिला आणि त्याचा सगळा रस्ता पूर्ण केला. मंदिरासाठी पैसे मिळाले, मंदिर मोठं उभं राहिलं. आज पंचक्रोशीमध्ये मंदिर कसं बांधावं यासाठी लोक बघायला येतात, दर्शनाला येतात. दरवर्षी त्या मंदिराचा वर्धापन दिन आपण करतो, 8-10 हजार लोक येतात प्रवचन करायला. तसं हे शाळेच्या बाबतीत माझ्या डोक्यात होतं. आणि अचानक अटलजींच्या नावाने एक योजना आली
ओजस नावाची, आणि त्या योजनेमधून आपल्याला पैसे मिळाले. मी बाळासाहेब भोपळेंच्या पत्नीला मुद्दाम शोधून वर आणून बसवलं, कारण त्या त्यावेळेला मुख्याधिकारी होता. डोकं खाणं म्हणजे काय याचं मोठं उदाहरण द्यायचं. पण सारखं म्हणतात तर हो हो वहिनी होत आहे नाही नाही कधी होणार बघा बघा बाकीच्यांचं झालं आमचं राहिलं असं करत त्यावेळेला तो 1 कोटीचा निधी मिळाला. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की मधल्या काळात काय काय घडलं आणि ते मागे पडलं होतं. आंबेडकरांनी त्याला ह्या नवीन योजनेमध्ये कन्व्हर्ट केलं, आणि माझं स्वप्न जे होतं की शाळा म्हणजे शाळा. तर मला आठवतं की मुंबईमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचो. मग आम्हाला सारखं असं वाटायचं की आपण मोठ्या शाळेत मोठ्या शाळेची मोठी मैदानं, मोठ्या इमारती, मोठ्या लायब्ररी, मोठ्या लॅबोरेटरी. आम्ही आई वडिलांचे सारखे मागायला होतो. वडील कामगार, ते म्हणाले ते महानगरपालिकेच्या शाळेत घातलं ते नशीब समज बाबा, तुम्ही कमवा. मग माझी एक बहीण, मला एकूण 5 बहिणी, ती पण अशीच माझ्यासारखी हट्टी होती. काल बरोबर आहे मुंबईतल्या GT हॉस्पिटलमध्ये सिनियर नर्स म्हणून रिटायर झाली, तिथे चिमण्याला त्याचं गाव. तर आम्ही दोघे म्हटलं की बस, जर आई वडिलांचं म्हणणं असं आहे का की तुम्ही कमवा आणि तुम्ही शाळेत जा, कमवायला नको पण. मग आम्ही अनेक उद्योग केले. सकाळचं दूध पोचवायचं, काचेच्या बाटलीतून दूध यायचं. आम्ही 3 रुपये एका बाटलीचे दरमहा मिळायचे. प्रकाश आंबेडकरांच्या घरी 30 दिवस बाटली दिली तर रोजचे 10 पैसे, 3 रुपये मिळाले. पण करता करता आई वडिलांपेक्षा आम्ही जास्त कमवलं. मग मला आई वडिलांनी दादरची मुंबईतली आजही सगळ्यात प्रसिद्ध शाळा, त्यावेळेला त्याला किंग जॉर्ज म्हणायचे, तर राजा शिवाजी म्हणतात, त्या शाळेमध्ये काय राहून, काय इमारती, काय शिक्षक. मग आम्हाला एकदम दिशा मिळाली. बहीण नर्स झाली, मी विद्यार्थी परिषदेत गेलो वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळी शाळा सुरुवातीच्या काळात चांगली मिळाली तर त्याला त्याच्या खूप गोष्टी त्या लहान वयामध्ये पिकअप करता येतात. आणि त्यामुळे माझा आग्रह होता की आपल्या गावची शाळा मोठी झाली पाहिजे. ती झाली. मी त्याबद्दल जे त्याच्यात होते त्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी जे CEO ना म्हटलं आणि शिक्षण मिळालं की मी एक काम पूर्ण झालं की म्हणतो चला तर पुढे काय. जो थांबतो तो संपतो. सारखं त्याला पुढचं 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 दिसलं पाहिजे. आणि त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की अब और क्या करना है. तर ते मला म्हणाले की डिजिटल क्लासरूम करना. डिजिटल क्लासरूम तर करेंगे भाई, कल उसको पैसा भेजते हम लोग. पण या शाळेला थोडं जिवंत करा. त्या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज येऊन द्या, धर्मवीर संभाजी महाराज येऊन द्या, महात्मा ज्योतिराव फुले येऊन द्या, लोकमान्य टिळक येऊ द्या, स्वातंत्र्यवीर सावरकर येऊ द्या, बाबासाहेब आंबेडकर येऊ द्या, झाशीची राणी येऊ द्या, अहिल्यादेवी होळकर येऊ द्या. आणि मग त्यांच्या जीवनातले प्रसंग एका वर्गाच्या भिंतीवर सांगू. चलो आप इसमें टेंडर निकालने में समय गवाएंगे, हमको आपके निधि से करना ही नहीं. आप एक अच्छा आर्टिस्ट लाओ, स्कीम तयार करो, सारा पैसा मैं दूंगा, मैं भेजा. ताकि वो सरकारी कामामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे की टेंडर. मग L1 नीट नाही मिळाला तर रिटेंडर. आणि मग ती वर्क ऑर्डर मिळण्यात वेळ मग आचारसंहिता लागली. तो झंझट नहीं चाहिए ना. आचारसंहिता के बाद भी करते रहो. एक आर्टिस्ट अच्छा ढूंढो, वो स्कीम रखे आपके साथ कि कितने दीवार मिल रहे हैं, उन दीवारों की मिलकर क्या स्कीम बनती है. तो चलो तो स्कीम में शिवाजी महाराज चाहिए, दूसरी स्कीम में महात्मा गांधी चाहिए, तो आप करो. और भी चीजें जो लगेगी, जे जे ज्या ज्या गोष्टी करतील लागतील त्या आपण सगळे नक्की सांगा. आणि माझ्या गावची शाळा असं नाही तर मग हे एक आदर्श उदाहरण सगळ्या शाळांना मिळेल की एक शाळा अतिशय उत्तम कशी केली पाहिजे. त्या शाळेमध्ये काय काय असलं पाहिजे. शाळेतल्या लोक म्हणजे माझ्या बसल्या बसल्या खूप डोक्यात काय काय चालू असतं. त्यामुळे मी माझ्या डोक्यात असं आलं की शिक्षक बरे असल्याशिवाय शाळा करेल. ही मातेला काय करायचं. तर शिक्षकांसाठी काही गावकरी म्हणून इन्सेंटिव्ह देऊया असं मला डोक्यात आला. आम्ही गावकरीच आहे ना, अजून आमचं शेतीवाडी सातबारा इथेच आहे आणि सगळं झाल्यानंतर इथेच जायचं राहायला. मला इथे फार आवडतं. मी अखिल भारतीय सरचिटणीस झालो आणि मग 2 वर्ष इथे राहिलो 93 ते 95. रोज असं चालत कल्याणवाडीपर्यंत जायचं. आणि त्यामुळे या शिक्षकांना आपल्याला काही इन्सेंटिव्ह देता येईल का. आता मी माईकवरून बोलू शकणार नाही की ज्याच्यातून इथे ट्रान्सफर मागितली पाहिजे लोकांनी चांगल्या शिक्षक. खानापुरात गेले ना की इन्सेंटिव्ह मिळतात. इन्सेंटिव्ह काय काय असू शकतं यादी करूया. आणि CEO ना म्हणूया की हम हमारे स्कूल में पढ़ाने वाले हमारे बच्चों को पढ़ाते हैं तो हमारे किसी से कलेक्शन करेंगे और सबको इन्सेंटिव्ह देंगे. इन्सेंटिव्ह सब करू. कोणीतरी असं एखाद्या माणसाने प्रमुख व्हावं की काय इन्सेंटिव्ह दिल्यानंतर शिक्षक त्या गावाकडे पोस्टिंग हवं म्हणून पुढे देतील असं बघा. त्यामुळे शिक्षक आणि इमारत चांगली असली की खूप गोष्टी करता येईल. प्रकाशजीने ही इच्छा व्यक्त केली की अशा शाळा सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजे. ग्राउंड, त्याची कंपाऊंड, मुलींची स्वच्छता.
बदलापूरच्या घटनेमध्ये ती स्वच्छतागृह वाईट होती वगैरे नाही, तो वेगळाच विषय आहे. पण मुलींची स्वच्छतागृह हा आता मोठ्या प्रमाणावर शाळांमधला आणि सार्वजनिक महिलांची स्वच्छतागृह यावर अनेकांनी ते पुण्याचं काम आहे म्हणून केलं पाहिजे. त्यांना कुठेतरी आडोशाला जावं लागणं ही काय आपली अभिमानाची भावना आहे. आणि त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये काय मिनिमम कराल तर मुलींची स्वच्छतागृह नीट करून टाका, लायब्ररी समृद्ध करून टाका, लॅबोरेटरी समृद्ध करून बिल्डिंग बिल्डिंगकडे या, असं शाळेच्या निमित्ताने मानतो. आता प्रकाशजी स्वाभाविकपणे आणि कोणीतरी आता असं म्हणेल की ह्यांना इथला पुढचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले, मग शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार कोण दिले, खूप लोक इच्छुक आहेत, तुम्ही असं कसं काय करता, मग त्यांचं तुम्ही आजच दुकान बंद करून टाकता का. मला माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये खूप उंचीपर्यंत गेल्यानंतरही नॉर्मली राजकारणामध्ये जे सांभाळून 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 याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल, प्रेसवाले काय लिहितील असं म्हणण्याची सवय असते. मला जे समजतं, कोणाला शंका आहे का या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तिकीट मिळणार आहे? शंका तिकडे महिलांमध्ये कोणाला शंका आहे? म्हणजे तुम्हाला शंका नाही तर मी तर निर्णय प्रक्रियेतला, मला कशा शंका असेल. त्यांनी मिनिस्टर व्हावं हा माझा आशावाद आहे की सरकार आल्यानंतर कोणाकोणाला काय मिळेल, विशेषतः शिवसेनेच्या नेते आमचे एकनाथजी शिंदे हे काय ठरवतील माहिती, मग माझा आशावाद आहे, मी प्रयत्न करणार ना. माझ्या गावचा माणूस मी नेहमी नेक्स्ट जनरेशन उभे करू, जसं आम्ही धनंजय माडकांना सांगितलं. आता कोल्हापूर जिल्हा आणि इकडून पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही सांभाळायचा, तिकडून माझा तरुण नेताला मुरलीधरांना मोहळ केंद्रात मंत्री झाला, एका मिनिटामध्ये खासदार झाला, असं आजपर्यंत झालंच नाही. पहिल्या टर्मला मिनिस्टर झाला. तू अण्णा, त्याला मी अण्णा म्हणतो, तू अण्णा इकडून ये, आमचा मुन्ना इकडून येईल, आणि मग गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, असं मी आहेच तुमच्या बरोबर. तसं जर प्रकाश आंबेडकर एक तरुण नेतृत्व आहे तर तेही मिनिस्टर होईल हे सांगायला काय भविष्यकाळ लागतो का, पण माझा तो आशावाद आहे. पण त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही असं मला वाटतं. एक सूतगिरणी त्यांना मिळाली, त्या सूतगिरणीला पुरेसा निधी दिलाय, अजून निधी विभागाने माझ्याकडे वस्त्रोद्योग मंत्री मग खात आहे. माझं भाग्य असं आहे की माझे वडील मिल कामगार आणि मी वस्त्रोद्योग मिलला मी परवानगी देतो, कामगार किती बोनस किती मी करतो. तर त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मी त्यांना आश्वस्त करतो की ही बिल जी तुम्हाला मिळाली आहे सूतगिरणी, त्यासाठी तर निधी देऊ कारण ती सँक्शन झाली. पण एक नवीन कन्सेप्ट परवा एकनाथजींनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली आणि ती सँक्शन करून टाकली की त्या सूतगिरणीच्या बरोबरीने एक मिनी टेक्सटाईल पार्क असावा. म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये कापूस आला, जिनिंग झालं, आपल्याला जर प्रक्रिया माहिती असेल तर जिनिंग मध्ये सगळा कचरा काढून त्याच्या गठड्या मांडल्या जातात, मग धागा झाला, कापड झालं, मग त्याचं ब्लिचिंग झालं, कापड झाल्यानंतर त्याचं रेडीमेड गार्मेंट म्हणजे कपडेही झाले. असं कापूस ते फॅशन असं त्याचा पॉप्युलर शब्द आहे. हे एका कॅम्पसमध्ये करण्यासाठी नॉर्मली 500 कोटी लागतात. तर मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही 18 घोषित केली. त्यातलं आत्ताच घोषित करतो, ते घोषित करायला मला काय मी मंत्री आहे बाबा, आत्ता घोषित करतो की यांची सूतगिरणी होता होता मागोमाग त्यांना 150 कोटीचं मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही देऊन टाकतो. आचारसंहितेच्या आधी त्याची फाईलवर सही करून टाकतो, म्हणजे मग कोणी त्याची गडबड करायला. असंच MSW सामाजिक न्याय खात्याकडे होतं, उच्च शिक्षाकडे होतं, आणि उच्च शिक्षण मंत्री गाव आहे. तर सामाजिक न्याय कोणते आमच्याकडे आलं, खूप त्याचे कोर्ट कचेऱ्या चालल्या आणि आता MSW मॅडे आला. एक MSW त्यांना हवाय आता सुरू आहे, स्वयं अर्थसहाय्यित मधलं जे आहे त्याचं त्यांना अनुदान हवं आहे. तर ते MSW स्वयं अर्थसहाय्यित मधून पूर्ण अनुदानाकडे जाण्यासाठी 100% या आचारसंहितेच्या आधी जर प्रयत्न करता आला तर मी करतो. आणि जे MSW आहे त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर काही मला सांगा. तशा 2 घोषणा करतो आज, एवढ्या पुरे, अजून मला यायचंय त्यांच्या प्रचाराला. मी आल्या त्यांना म्हटलं की गावागावात भाऊबंद, गाडी गावागावात जाऊन फिरणार, विशेषतः 14 ते 19 मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. इतका निधी या भागात दिला आहे, किती ब्रिजेस, किती रस्ते, किती स्वच्छता, लिमिट नाही. ते सगळं 19लाही त्यांच्यासाठी आम्ही वापरलं. कारण भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती, आता ही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी युती आहे.
आमच्या सगळ्या नेत्यांना हे व्यासपीठ नसताना जाहीरपणे सांगतो की युती धर्म पाळायचा आहे, तो मी नक्की पाळतो. त्यामुळे मी त्या आगामी काळात त्यांच्या प्रचाराला येईल त्या बाकीच्या उरलेल्या गोष्टी नंतर करतो. शेवटचं एक वाक्य बोलून माझं बोलणं संपवतो. माननीय मोदीजी आणि मी माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतो, त्याच्यामुळे खूप आमची जवळीक आहे आणि आता स्वाभाविकपणे ते मुख्यमंत्री झाले, भेटणंही कमी झालं. पण मला ते एकदा असं म्हणाले की ते जस्ट पंतप्रधान झाले होते. मला ते म्हणाले की दादा आप जिस गांव में रहते हो उस गांव में दुख ही नहीं बचा. तू ज्या गावात राहतो त्या गावामध्ये दुःखच राहिलं नाही, असं तू किती वर्षात करू शकशील. मी विचारात पडलो. मतलब फिर गांव यानी फिर मेरा खानापुर भी बोलना पड़ेगा, फिर मेरा कोल्हापुर भी बोलना पड़ेगा. हाँ दोनों बोलो. मतलब कि ऐसा है कि प्रश्न जो है तो काम करने लायक है, उत्तर देणे लायक नाही. मी कसं आता सांगू की किती वर्षात मी माझ्या गावात दुःख राहणार नाही अशा स्थितीला आणेल. त्याच्यामुळे काम करणं सुरू करतो. त्या काम करण्यातून तळेमावली झाली, रस्ता झाला, गावामध्ये असंख्य गोष्टी झाल्या, गावात शाळा झाल्या. आता मी गावची एक 3 जणांच्या समिती घोषित करतो. त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये 3 जणांमध्ये एक भारतीय जनता पार्टीचा असावा, एक शिवसेनेचा असावा, एक राष्ट्रवादीचा असावा. त्या 3 जणांनी आता गावात काय होईल आणि केवळ रस्ते गटर नाही, माणसांच्या समस्या. एक ताई आहे, तिला दिल्लीला ऍडमिशन मिळतंय, पण दिल्लीत कुठे व्यवस्था होणार माहित नाहीये. घ्या ते काम हातामध्ये, आपण दिल्लीची कशी व्यवस्था करायची बघतो. एक कोणीतरी मुलगा आहे, त्याचं खेळात सिलेक्शन झालं, पतियाळ्यामध्ये त्याला जायचं, विमानात घ्या ते काम समोर येते. 3 जणांना मी अधिकार दिले. ज्यात काही शासकीय योजना असतील, काही माझ्या खिशातल्या योजना असतील. खिशातल्या म्हणजे लोकसहभाग होतो. माझा लोकसहभाग इतका मोठा आहे कारण मी लोकांची कामं करतो. लोक म्हणतात की अहो माझं काम झालं, आम्हाला काही काम सांगा. माझी गरज काहीच नाही. माझा शर्टाचा रंगही बदलत नाही, माझा पॅन्टीचा रंग बदलत नाही. मला बायको म्हणते की मध्ये मध्ये जरा काळ्याची म्हणजे दुसरं म्हणते काही आवश्यकता काय, त्याने काय होणार नाही. माझ्या गरजा इतक्या मर्यादित आहेत की लोक मला जेव्हा म्हणतात तेव्हा म्हणते की तुमच्याकडे ठेवा, लागलं की मी वाचतो. तर तसं सरकारी योजनांव्यतिरिक्त माझं PR, माझा CSR, माझा लोकसभा खूप मोठा आहे. आणि त्यामुळे मी या तिघांना अधिकार देतो की त्या गावामध्ये कोणाचं कर्ज थकलं, चिंताग्रस्त आहे, बँकेत जायचं, निगोशिएट करून घ्यायचं. बँक म्हणेल मग चला आता एक 10,000 तरी भरा. तर तो म्हणणार की 10,000 नाही, 2,000 आहे, तुम्ही 8,000 रुपये द्या, 10,000 भरा, त्याला NPA त्याचं अकाउंट काढून घ्या. असं मुलींचं शिक्षण प्रायोरिटी प्राधान्य, ज्येष्ठांच्या समस्या प्रायोरिटी प्राधान्य, महिलांच्या समस्या प्रायोरिटी प्राधान्य. यावर गावातल्या 3 जणांनी, 3 पक्षाच्या 3 जणांनी मिळून काम करावं आणि जे लागेल ते मागावं. मला जे काय करतो ते पाहतायत कोल्हापुरात आणि आता पुण्यात, त्यांना हा कॉन्फिडन्स येईल की बा याच्याकडे काही मागितलं का कोणाच्या तरी हाताबाहेर पडतो आणि आणून देतो. ते आपण सगळ्यांनी करावं असं आम्ही नुसता म्हणतो. प्रामुख्याने महिलांच्या रोजगारात प्रवीण सावंतांच्या घरी आम्ही अगदी उद्या परवाकडे नवरात्रीचं सुरू करावची कल्पना आहे. महिलांचा रोजगाराचं एक मोठं युनिट आम्ही सुरू करतो. त्यासाठी नागपूरहून एक ताई वारंवार यांना मार्गदर्शन करायला मी आणतो आहे. तर महिलांचा रोजगार हा एक विषय असा गावाचा मला मोदीजींना सांगायचं आहे की मेरे गाव में अब दुःख नहीं बचा है. आजारी पडले, ऍडमिट करा, बिल कमी करून घ्या, पैसे नाही औषध आणून द्या. या सगळ्याला ब्लँक चेक मी आज देऊन जातो. या ब्लँक चेकचा उपयोग करून 3 माणसांनी माझ्या पक्षाचा, तुझ्या सेवेमध्ये पक्ष नाही, निवडणूक आहात ना एकेकाला आरोप करायला. तर ती 1 महिना निवडणूक झाली की उरलेले 4 वर्ष 11 महिने जे आहे ते सेवा, मैत्री, दोस्ती. मला अनेक जण म्हणतात की हो तुम्ही ते उद्योजना कॅडबरी दिली. मग काय झालं, कॅडबरी दिली मी किती, आता मी कॅडबरी वाटणार आहे तर त्याला काय अडचण. कारण निवडणुका वेगळ्या, राजकारण वेगळं, दोस्ती वेगळी. तसं आम्ही गावातल्या विकासासाठी हे करणार आहोत. त्याच्यामध्ये पक्षविषय आम्ही काही आणू नये मध्ये, अशी एक गावच्या विकासाची योजना घोषित करतो. तालुक्यासाठी घोषित करतो की ह्या तालुक्यातली एकही मुलगी अशी असता कामा नये. 30 ट्रस्ट मी कशातच असतो. माझा एक सवय की दिवसभर काम घेऊन झोपून जायचं, पण 30 ट्रस्ट नाही. मग कधी प्रवीण सावंत म्हणाला करो ट्रस्ट, काही ना कैसे वहाँ ट्रस्ट पर पैसे डालेंगे हम, लेकिन लड़कियों की शिक्षा के लिए काम करो. तर तसं तालुक्याच्या साठी तालुक्याचा एक नेता शिवसेना, तालुक्याचा एक नेता BJP, तालुक्याचा एक नेता राष्ट्रवादी.
गावातली 3 माणसं पाहिजे, तालुक्यातली. त्यांनी एक उद्या ट्रस्ट करा, 8 दिवस लागतो, त्याला लागेल तेवढे पैसे मी मिळवून आणून देईन. आणि या तालुक्यातल्या मुलीला शिकायचंय, तिला शिकायचंच नाहीये, लवकर लग्न करायचंय, शिकायचंय तर पैसे 100% फी माफ तर केलीच आहे, पण त्या व्यतिरिक्त पैसे लागतात ना. ती पुण्यात शिकायला गेली तर रूम घ्यायला लागते, मेस लावायला लागते, एखादी छोटीशी 2 व्हीलर घ्यायला लागते, त्याला पेट्रोल लागतं, 4 मैत्रिणींसारखं वागावं म्हणून पॉकेट मनी लागतो, आपण देऊ. त्यामुळे तालुक्यातली एकही मुलगी पैसे नाही म्हणून शिकायला पुढे गेली नाही, अगदी विदेशात जाऊ दे. पूर्वजवळची एक मुलगी विदेशात जाऊन परत आली, सगळं तिचं बीच केलं. त्यामुळे या तालुक्यातली एकही कॉलेजची मुलगी की तिला पैसे नाहीत म्हणून पुढे गेली नाही, MPSC गेली नाही, UPSC गेली नाही, असं होता कामा नये. तसं झाल्यास लोकल नेते जबाबदार असतील, तर मी तर द्यायची तयारी दर्शवली. तुमचं काम काय तर माणसं शोधणं, शहानिशा करणं. कारण असं काही घोषित केलं की ज्याला आवश्यकता नाही ते रांग लावायला लागतात. शहानिशा करणं, माझ्या पुढे मांडणं, मी तुम्हाला सायन्सचे अधिकारी देऊन टाकेन, तुमची शहानिशा झाली ना, तुम्हाला योग्य वाटलं ना, देऊन टाका, सही करून देऊन टाका. अशा 2 गाव आणि तालुका अशा घोषणा करतो. प्रकाश आंबेडकरांना आश्वस्त करतो की माझ्याच्याने जे होईल ते करा, परंतु तुम्हाला जिंकायचं आहे. म्हणजे तुम्हाला जिंकायचं ह्यासाठी मी काही वेगळं सांगायला नको. तुम्ही खूप माहिर राजकारणी आहात, तुम्हाला बरोबर माणसं टॅकल करता येतात, परंतु जिथे कुठे तुम्ही कमी पडाल तिथे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत. हे सगळेजण पाठीमागे आहेत. ती शुभेच्छा देतो. माझं बोलणं संपलं. यानंतर आभाराचा कार्यक्रम युवराज नाईक सरांना विनंती आहे, आपण उपस्थितांचे आभार मानावे. यानंतर सर्वांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेच्या प्रांगणामध्ये